गणेश चतुर्थी की शुरुआत हो चुकी है। ऐसे में मुंबई के कांदिवली पश्चिम युवक मंडल के पोईसरचा राजा का भी आगमन हो चुका है। बीजेपी के पूर्व सांसद गोपाल शेट्टी अपनी धर्मपत्नी और अपने पूरे परिवार के साथ इस पंडाल में पहुंचे और भगवान गणेश की विधिवत तरीके से पूजा अर्चना की। इस दौरान इस पंडाल में गणेश बारे भी अपनी धर्मपत्नी के साथ इस पूजा अर्चना में शामिल हुए। वहीं इस दौरान बड़ी संख्या में भक्तों ने बप्पा की आरती की। वहीं वेलिंगटन सोसाइटी को लेकर बप्पा के सामने गोपाल शेट्टी ने एक बड़ी घोषणा की। वेलिंगटन सोसाइटी के नागरिक बेघर ना हो, इस बात पर गोपाल शेट्टी ने बहुत बड़ा निर्णय ले लिया, जो बप्पा के सामने घोषणा कर दी। तो देखिए गोपाल शेट्टी ने इतनी बड़ी निर्णय किस विषय को लेकर लिया है, देखिए। सर, आज बप्पाचं आगमन झाला है और आपने आज पूजा अर्चना भी की उनकी। क्या निर्णय नागरिकों के लिए जो आप लड़ाई लड़ रहे हैं, तो बप्पा के सामने आपका क्या? देखिए, नागरिकों की लड़ाई तो मैं बचपन से लड़ रहा हूँ, ये कोई नया नहीं है। और मैंने कहा कि गणपति बाप्पा के आशीर्वाद से हर लड़ाई में मुझे कामयाबी मिली है। ये जो निर्णय वेलिंगटन सोसाइटी का हुआ, घर से बाहर निकालने को जो कहा गया है, मेरा जो नॉलेज है, मैं कोई कोर्ट और वकील और न्यायाधीश से बड़ा नहीं हूँ, लेकिन मुझे लगता है कि गलत निर्णय हुआ है। उसका कारण ये है कि वेलिंगटन सोसाइटी के लोगों ने जो महानगर पालिका के जितने भी कंडीशन थे वो सारे फुलफिल किए। जो जूने न्यायाधीश थे, पहले बेंच पर चल रहा था, उन्होंने कहा कि आप लोग ये पूरा करो। लेकिन बेंच बदली होने के बाद में नया बेंच आ गया, तो उन्होंने कहा कि नहीं, आपको खाली करना पड़ेगा घर से। वो सुप्रीम कोर्ट ने गए तो सुप्रीम कोर्ट ने कहा कि हाई कोर्ट ने जो जजमेंट दिया है वो सही है। आपको अगर घर खाली करने के लिए समय लगता होगा तो आप फिर वापस वहाँ पर जाइए। तो वो वापस वहाँ पर गए तो उन्होंने उनको 3 हफ्ते का समय दिया। अब ये 3 हफ्ते के समय में ये बिल्डिंग के लोगों ने सारे जो कंडीशन थे फायर के वो पूरा किया। और महानगर पालिका के फायर ब्रिगेड के ऑफिसर ने लिखित 25 तारीख को लेटर दिया है कि सारे कॉम्प्लेंस पूरे हो गए करके। अब ये 26 तारीख को जब कोर्ट में गए तो फिर वापस वो जज थे, वो छुट्टी पे गए 2 दिन के, तो नए बेंच के सामने इनको जाना पड़ा। तो नए बेंच के सामने जाने के बाद में, उदाहरण के तौर पे मैं कोई निर्णय लेता हूं तो युवक मंडल के लोग बोलेंगे कि इसमें हम कुछ नहीं कर सकते, साहब ने ये निर्णय लिया। काय पुन्हा वेगळी आपण हे जे आपला प्रवास आहे, पुन्हा 58 वर्षाचा प्रवास आपण कसं बघताय आणि गणेश भक्तांना काय म्हणू? गणेश भक्तांना मी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि हा इतक्या लांब प्रवासात, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या प्रवासात जे निर्णय मी घेतला त्याच्यात मला लोकांच्या आशीर्वादाने यशच प्राप्त झालेलं आहे। आणि या वेलिंगटन सोसायटीचा जो निर्णय न्यायालयाच्या माध्यमातून आला त्यामुळे मी व्यथित झालो आहे। आणि वेलिंगटन सोसायटीच्या लोकांना जर घर सोडून बाहेर पडावं लागलं तर मी निर्णय केलाय की मी राजकीय कामातून स्वतःला अलिप्त करून घेणार, सामाजिक जीवनात काम करत राहणार, व्यवसाय करणार आणि व्यवसायातून कमवलेले पैसे मी काही भाग लोकांना वाटणार, हे मी अगोदर अनेकदा डिक्लेअर केलंय। आणि इथे आता मी घोषणा केलंय, मी सुकन्या कन्या योजना जे युवक मंडळाच्या वतीने चालतंय त्यात 5 कोटी रुपये येणाऱ्या काळामध्ये जमा करणार मी आहे, माझा मुलगा आहे। आणि ती योजना आणखीन थोडा पसार त्याचा मोठ्या प्रमाणात करावा अशा प्रकारचं मी निवेदन केलंय। मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा निवेदन करीन काय ह्याच्यात ताबडतोब त्यांनी हस्तक्षेप करावा। आणि मी न्यायिक सर्व मागणी करतो, मी कुठल्याही प्रकारचं मला बरं वाटतं म्हणून मागणी करत नाही, विदिन द रूल्स मी सर्व प्रकारची मागणी करतो। काल मुंबई महानगरपालिकेच्या काउन्सिल, ज्याला लाखो रुपये देऊन महानगरपालिकेने उभं केलं, त्यांनी कोर्टात सांगितलं बाबा कशाला रिलीफ द्यायचं यांना, त्याचं काम होतं यांच्या पाठीशी उभं राहणं, पण ते विरोधात गेल्यामुळे कोर्टाला अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली। आणि म्हणून अशा चुकीच्या केलेल्या लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे। वेलिंगटन सोसायटीचे लोक जे न्यायिक आहेत त्यांना घरातून बाहेर पडण्याची पाळी येऊ नये। आणि जर आलं तर अशा प्रकारचा प्रेस कॉन्फरन्स, घोषणा, आंदोलन आपण भरपूर करत असतो, परंतु ह्या निर्णयाच्या विरोधात मी माझं मुंडन करून घेणार, केस काढून घेणार। त्यापेक्षा जास्त मी काय करणार, मी काही करू शकत नाही।
हे मी निर्णय केलाय आणि मला विश्वास आहे का महाराष्ट्र सरकार याच्यात हस्तक्षेप करून ही वेलिंग्टन सोसायटी एकच सोसायटी नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये हे जर ऑर्डर आपण अंमलात आणलं तर अनेक सोसायटीच्या लोकांना सामोरे जावं लागेल, अडचणीला सामोरे जावं लागेल. आपण धरणे आंदोलन सुद्धा त्या फायर ब्रिगेडच्या ऑफिसमध्ये केलेलं होतं. मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचा आपल्याला मेसेज आला की हे सगळे जे कंप्लायन्स आहेत ते पूर्ण करण्यात आले, तरी सुद्धा काउन्सिलने जे महानगरपालिकेचे काउन्सिल आहेत त्यांनी त्यांच्या विरोधात बाजू मांडली आहे. मग हे पूर्ण कायदेशीर बाब आपण पुढे कसं नेणार? म्हणून सांगितलं ना, आता सरकार आहे, सरकारने या गंभीर्याचा नोंद घ्यावं आणि असे काउन्सिल किंवा महानगरपालिकेच्या ज्या काही अधिकाऱ्यांनी जे चूक केली आहे, दिरंगाई केली, इतके दिवस लोकांना हैराण केलं, त्यांच्यावरती कारवाई करावी आणि महानगरपालिकेच्या न्यायालयाच्या आदेशाच्या बाबतीत जो काही घर खाली करण्याचा आदेश आलाय ते थांबवावं आणि आपण थांबवू शकतो. जर थांबवलं तर मी पहिल्यासारखंच काम करत राहीन आणि जर नाही थांबवलं, लोकांना घरातून बाहेर पडावं लागलं तर मग राजकीय संन्यास पक्का आणि मी माझं केस मुंडन करणार. वेलिंग्टन सोसायटी जी आहे ते भविष्यात कुठल्या दुसऱ्या बिल्डिंग सदनिका आहे त्याच्यावरती अशी कारवाई होऊ नये म्हणून एक मेसेज ठरेल नक्की. कारण हा ऑर्डर जर इम्प्लिमेंट झाला तर अनेक बिल्डिंग ऑक्युपेशन बिगर लोक राहतात त्याच्यामध्ये. महानगरपालिकेचा जो कायदा आहे, ऑक्युपेशन सर्टिफिकेट घेतल्यानंतर बिल्डिंगमध्ये राहायचं, पहिला आपण लोकांनी कायदा केला, ते एक चांगल्या हेतूने केलं, परंतु मधल्या काळात बिल्डर लोकांनी काम पुरं नाही केलं. आता बिल्डर लोकांच्या बाबतीत सर्व लोक बोलतात, परंतु या बेजबाबदार आणि भ्रष्ट अधिकारी लोकांनी वेळेवर काम नाही केलं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो विचारल्यानंतर, मी हे जर ऑर्डर इतका कडक ऑर्डर इम्प्लिमेंट झालं तर आजच्या तारखेला मी ऑन रेकॉर्ड सांगतो, नार्को टॅक्स करावा बिल्डरचा आणि ऑफिसरांचा. आज ऑक्युपेशन सर्टिफिकेट देण्यासाठी 50 ते 1 कोटी रुपयांपर्यंतचा भाव आहे. हे ऑफिसर लोक पैसे घेतात आणि हे जर ऑर्डर इतका कडक इम्प्लिमेंट झालं तर हे भ्रष्ट अधिकारी ऑक्युपेशन सर्टिफिकेट देणार नाही आणि लोक घरात जाऊ शकणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल. आणि म्हणून मला न्यायालयाला मी विनंती करू इच्छितो, एकदा आर्किटेक्टनी कॉम्प्लायन्स फुलफिल करून ऑक्युपेशनसाठी अप्लाय केलं तर 8 दिवसात त्यांना ऑक्युपेशन सर्टिफिकेट द्या, अशा प्रकारचा आदेशही न्यायालयाने द्यायला पाहिजे. न्यायालय जर इतका मोठा आदेश घरातून बाहेर पडण्यासाठी जर करत असेल तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा न्यायालयाने आदेश द्यावा, एकदा आर्किटेक्टने पुटअप केल्यानंतर 8 दिवसामध्ये ऑक्युपेशन सर्टिफिकेट द्यायला पाहिजे. तर हे सिस्टम व्यवस्थित चालेल, नाही तर वन साइड होईल. अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार जसा आता चालतो त्यापेक्षा भयंकर स्थितीने चालणार येणाऱ्या काळात. जे अधिकारी आहेत आणि जे विकासक आहेत त्यांच्या संगनमताने हे सर्व सुरू आहे असं आपल्याला वाटतं? नाही, याच्यामध्ये सर्वांना गुंतवणं बरोबर नाही. सर्व विकासक वाईट नाही आहेत, सर्व अधिकारी वाईट नाही आहेत, सर्व राजकारणी चांगले आहेत हेही म्हणणार नाही. काही राजकारणी लोकही ऑक्युपेशन सर्टिफिकेट देऊ नका म्हणून फोन करत असतात. हा सर्व मिलीभगत सर्वांचं चाललेलं आहे. पण ठीक आहे, आता सर्व गोष्टीचा एकदमच उलगडा करण्याची आवश्यकता आहे मला वाटत नाही.